हॅलो everyone, welcome to my YouTube channel. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मराठी सांगणार आहे. सो कोणत्याही मराठी सणासाठी हा लूक करू शकता. जर तुम्हाला एखादा लग्नाला जायचं असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही हा लूक करू शकता. तुमच्याकडे टाइम नाही आहे पार्लरमध्ये जाऊन मेकअप करण्यासाठी. सो त्या टाइमला सुद्धा तुम्ही हा मेकअप एकदम इझी आणि कमी टाइम मध्ये करू शकता. व्हिडिओ शेअर करायला नक्की बघा. नेहमीप्रमाणे मी सर्वात आधी माझी स्किन प्रेप करणार आहे. मिनिटं त्याला होल्ड करायचा आहे. छान असं सुकून घ्यायचा हवेस. तुम्ही बर्फ सुद्धा यूज करू शकता. बर्फ सुद्धा लावल्यावरती 1 मिनिट थांबायचं असतं आणि त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट लावायचा. तर आता मिस्ट काढलेला आहे. त्यावर मी आता मॉइश्चरायझर घेतलं. नेहमीप्रमाणे ते माझं मॉइश्चरायझर माझी स्किन ड्राय असल्यामुळे मी तिन्ही ऋतूंमध्ये हेच मॉइश्चरायझर लागेल. फक्त उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर कमी लावायचा आहे. म्हणजे स्किन ऑइली दिसणार नाही. पण मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर प्रायमर लावायचा. प्रायमरने एक बेस मिळतो. म्हणजे आपण जे काही फाउंडेशन लावणार आहोत ते डायरेक्ट स्किन मध्ये जाणार आहे. सो ज्यांची ऑइली स्किन आहे आणि हे पॉन्ड्सचं टाईपचे मॉइश्चरायझर यूज केला तरी चालेल. मॉइश्चरायझर यूज करू शकता ते सेटाफिकचं मॉइश्चरायझर यूज करू शकता आणि फाउंडेशन मध्ये लिंबाचे सुद्धा ऋतू कोटचं प्रायमर आहे. एकदम नॉर्मल घ्यायचंय. खूप जास्त सुद्धा घ्यायचं नाही आणि खूप कमीही घ्यायचं नाही. जेवढे ओपन पोर्स असते तेवढेच घ्यायचं नाही आणि पूर्ण फेसला अप्लाय करायचं. जर तुमच्याकडे हे प्रायमर नसेल, तुमच्याकडे जे प्रायमर असेल ते तुम्ही लावलं तरी चालेल. इनसाइडचं असेल इनसाइडचं लावा. स्विच ब्युटीचे स्विच ब्युटीचं लावा. मी ऍड करतेय एक डार्क फोनचा कन्सिलर. सो अशा पद्धतीने एकदम कमी कमी प्रोडक्ट घ्यायचा आहे. आणि जिथे आपले डाग आहेत किंवा पिंपल्स आहेत त्या ठिकाणी कन्सिलर लावायचे आहे. म्हणजे कन्सिलरने हाईड कर. ब्युटी ब्लेंडरने त्याला ब्लेंड करायचं आहे. थोडंसं असं ब्लेंड करायचं. ब्युटी ब्लेंडर सुद्धा एकदम कमी ओला करायचा. जास्त ओला करायचं आणि एकदम हलक्या हाताने पूर्ण कन्सिलर स्प्रेड करायचं आहे. तर मी तुम्हाला एकदम सिंपल असं मेकअप दाखवणार. आय मेकअप सुद्धा एकदम सिंपल. तुम्ही कोणत्याही कलरच्या साडीवरती हा मेकअप करू शकता. आय मेकअप सुद्धा करू शकता. लिपस्टिकचा शेड सुद्धा तुम्ही यूज करू शकता. असाच मी पूर्ण मेकअप दाखवणार की जो ऑल स्किन वरती आणि ऑल कलर वरती सूट होईल. ते तुम्ही वेअर करणार आहे त्याच्यावरती सूट होईल. सो आता माझे जे डाग आहेत ते झाकल्या गेले. तर मी आता माझ्या स्किन टोनचं फाउंडेशन यूज च्युरोकलचं फाउंडेशन यूज करणार आहे. माझ्या स्किन टोनचं शेड आलं. सो तुम्ही कोणत्याही फाउंडेशन घेऊ शकता. फक्त तुमच्या स्किन टोनला मॅच होईल फाउंडेशन घ्यायचंय. म्हणजे ते ग्रे पडणार नाही आणि पहिले दिसणार. ब्लेंडरने पूर्ण तर अशा पद्धतीने पूर्ण फेसवर फाउंडेशन स्प्रेड करून घ्यायचं आहे. कानाला सुद्धा लावायचं आहे जेणेकरून पूर्ण फेस एक टोन दिसेल पूर्ण फेसची. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम फाउंडेशन यूज करायचं आहे. फक्त फोरहेड वरती जास्त वापरायचं नाही कारण की तिथे घाम येतो. जर घामाने निघून येतो. फोरहेड वरती लावताना दोन्ही साईडचं फाउंडेशन लावून झाल्यानंतर फोरहेडला फाउंडेशन लावायचं आहे. म्हणजे ब्युटी ब्लेंडर फक्त असा फिरवायचा आहे. म्हणजे तो फोरहेड कव्हर होऊन जातो. फोरहेडला जास्त फाउंडेशन लागत नाही. जर फाउंडेशनचं कव्हरेज सुद्धा चांगलं असेल तर फाउंडेशन खूप कमी लागतं लावून जातं.
मानेला सुद्धा लावायचा. जर मानेवरती काळे डाग असतील तर त्यावर सुद्धा एक डार्क टोनचं कन्सिलर वापरायचं आहे. त्यानंतर पण फाउंडेशन लावायचं आहे, म्हणजे ते ब्लॅक दिसणार आहे. तर मी असे हायलाइट करते. जर तुम्हाला हायलाइट नको असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप सुद्धा करू शकता. पण कमी प्रोडक्ट घेतलाय मी आणि हायलाइट करतोय. कमी प्रोडक्ट घ्यायचे आणि हायलाइट करायचं, म्हणजे खूप लेअर असेल. जर जास्त प्रोडक्ट घेतले तर त्याचे लेअर्स दिसणार आणि मेकअप फुटल्यासारखं दिसणार. म्हणून जेवढं कमी कन्सिलर आणि फाउंडेशन घेता येईल तेवढं कमी घ्यायचंय. क्रीम ब्लशर लावून. सो क्रीम ब्लशर लावताना नेहमी पावडरच्या आधी लावायचं आहे, म्हणजे आपला बेस सेट करायच्या आधी लावायचं. 6 ब्लशर बेस करते. त्याचं पिगमेंट खूप छान आहे. चिक्सवर जर तुम्ही बारीक असाल तर ऍपल चिक्सवर ब्लशर लावायचे आहे, जेणेकरून ते चिक्स मोठे दिसतील आणि क्यूट असा लुक दिसेल. सो बारीक असल्यास ऍपल चिक्सवरच ब्लशर लावायचे. तर ब्लशर आता लावून झालेलं. आता पावडर छान असला करून म्हणजे आपला अंडर आयज क्रीज पडतात त्यांना एकदा ब्लेंडरने असं ब्लेंड करून घ्यायचंय. आणि त्यानंतर मी पावडर लावलेलं ट्रान्सल्युसंट लावली, म्हणजे क्रीज पडणार आहे. दुसऱ्या बघायचं. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे ते मला हेल्पफुल होतील अजून नवीन नवीन व्हिडिओज बनवायला. जे मेकअप रिलेटेड आहेत ते सगळे नवीन नवीन ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करायला. सो व्हिडिओ आवडत असेल, मेकअप आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. सो आता बेस सेट झाला आहे. आता आपण आय मेकअप करणार आहोत. या आय शॅडो पॅलेट मधला आय शॅडो यूज करते. ह्याला शेड घ्यायचा, एक नॅचरल ब्राऊन शेड आहे आणि हा शेड फक्त आउटर कॉर्नरला लावायचा आहे. सेम दुसऱ्या आउटर कॉर्नरला सुद्धा लावायचे. हा किंवा हा शेड घ्यायचा आणि इनर कॉर्नर ते वेटला लावायचा. ते दुसऱ्या साईडला शेड लावायचा आणि हाच शेड घ्यायचा आहे मला खालच्या साईडने लावायचा, म्हणजे काजल पावडर. तर मी हे जेल लाईन फ्रंटला एकदम बारीक लावलंय आणि मिड पासून ते एंड पर्यंत थोडस ब्रॉड केलंय. ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आहे आणि जे लायनर लावलंय ते वरच्या साईडला थोडस ब्लेंड करायचं आणि त्यांचं सुद्धा क्लिअर. तर फक्त आता इनर कॉर्नरला एक शिमर शेड यूज करायचा. गोल्डन हवा जे तुमच्या साडीमध्ये गोल्डन शेड असेल हा वाला डार्क वाला
थोडा लाईट वाला गोल्डन शेड आहे. हा मीडियम वाला आहे किंवा असा शेड असेल तर तसं वाले फक्त इंदर कॉर्नरला लावायचं. त्यानंतर आयब्रोज डिफाईन करायचा आहे. आयब्रोज डिफाईन करण्यासाठी एक लाईट ब्राऊनचा शेड घ्यायचा आहे आणि नॉर्मल जसे आयब्रोचा शेप आहे तसा शेप द्यायचा. जास्त डार्कही करायचं डिफाईन केलेले आयब्रो कसे जेव्हा आपण मेकअप करतो तर फाउंडेशन कन्सिलर आयब्रोला लागून जातं. सो त्यामुळे ते आयब्रोज लाईट दिसतात म्हणून त्यांना आधी क्लीन करायचं आणि त्यानंतर आयब्रो डिफायनरने डिफाईन करायचं. डार्क ब्राऊन शेडनी लिप्स ना लाईन करायचा आणि जर तुम्ही लिप्स लाईन न करता लिपस्टिक लावत असाल तर तो शेड उठून दिसणार नाही किंवा लिपस्टिक छान दिसणार नाही. तर ही स्विस ब्युटीच्या लिप पॅलेट मधला हा वाला शेड मी लावते. एक डार्क मरून कलर आहे. मरून कलरचा शेड आहे. तो त्याच्यावरती ज्वेलरी वेअर होता आणि मला छान असा फायनल लुक दाखवणार आहे. मी कोणतीही ज्वेलरी याच्यावरती वेअर करू शकते. सो हा आहे माझा फायनल लुक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझे मेकअपचे व्हिडिओज आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.